अनेकांविरोधात याचिका दाखल होतात म्हणून काम करणं बंद करायचं का? शपथविधीनंतर अजित पवारांचा सवाल. अजित पवारांचा राजीनामा हा आघाडी सरकारचा तमाशा. संजय राऊत यांचा घणाघात. अजितदादांचं पुनरागमन अयोग्य, विधानसभेचं अधिवेशन बंद पाडू, एकनाथ खडसे यांचा इशारा. ऑलिम्पिक पाठोपाठ बॉक्सिंगमध्येही भारताला धक्का, भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचं निलंबन. आता बातम्या विस्ताराने. देशात अनेकांच्या विरोधात याचिका दाखल होत असतात म्हणून काय काम करणं बंद करायचं का, असा सवाल अजित पवार यांनी केला. अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं. अजित पवारांचा राजीनामा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा तमाशा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादीसमोर लोटांगण घातलं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. अजित पवारांच्या पुनरागमनावर आम्ही विधानसभेचं अधिवेशन बंद पाडू, असा इशारा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिला. तर अजितदादांचं पुनरागमन म्हणजे सुरस फिल्मी कथा आहे, असं भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दरम्यान विरोधकांनी उपस्थित केलेल्या सवालांना राष्ट्रवादीतर्फे नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. अजित पवारांवर असलेल्या आरोपांना आम्ही कोर्टात उत्तर देऊ, असं सांगून मलिक यांनी अजितदादांचं कमबॅक हे योग्य असल्याचा दावा केला. ऑलिम्पिक पाठोपाठ आता बॉक्सिंगमध्येही भारताला जबरदस्त धक्का बसलाय. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचं निलंबन केलंय. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने ही कारवाई केली आहे.